हिरा, हे आत ठेव. काय ग लागला का फोन? अगं लागला पण बिझी येतोय. अगं मग थोडा वेळ थांब. आला आला त्यांचा फोन आला. हा अधिपती. हा बिजी आहे काय? नाही मी तुम्हालाच फोन करत होते. मला हा अर म्हणजे आपण एकमेकांनीच फोन करत होतो. हा असेल. तुम्ही का करत होतात मला फोन? जरा येळ आहे का तुमच्याकडे? भेटू शकताय काय? का? काम आहे जरा. कसलं काम? आमच्याकडून तुमच्यासाठी जी साडी घेतली का नाही ती जरा आम्हालाच पसंत पडली नाही. मग आई साहेब म्हणले की तुमच्या पसंतीनेच घेऊया रंगबिंग असं थोडं म्हणजे. नाही पण माझं असं काही नाही. तुम्ही द्याल ती साडी नेसेन मी. अहो असं कसं आम्ही देऊ ती नेसाल? तुम्हाला आवडली पाहिजे ना. हा अक्षु बाळा, आजी. हा बोला. मी काय म्हणते, तुम्ही दोघं बी जावा आणि तुमच्या पसंतीची साडी घेऊन या. पण आजी. साडी तुला नेसायची आहे ना व? मग तुझी पसंती नका का बघाया? तुमचं काय ते फॅशन बिशन असतंय ना व? आम्हाला काय कळत नाही. तेव्हा तुम्ही आजच्या आज जावा आणि तो साडीचा विषय संपून टाका. हो कळलं. जातो आम्ही. हा. अधिपतींना फोन देता का जरा? वय वय. हा बोला. हा पण भेटतच आहोत तर तुमच्यासाठी कपडे आणले ते पण बघून घेता का? अहो कपड्याने कशाला घेत बसला? आई साहेबांनी घेतल्यात आमच्यासाठी कपडे. हो पण माझ्या आईबाबांनी सुद्धा कपडे घेतलेत. तुम्ही एकदा बघून घ्या ना. म्हणजे आवडले नाही तर आपण चेंज करू. हा पण आता तुमच्या आई बाबांनी घेतल्यात तर चांगलेच असतील. त्याच्यात आणि काय बदलायचे 10 वेळा. बरं ठीक आहे, या घेऊन या. तर यालाच लागलाय तर घेऊन या. तुम्ही एवढं म्हणताय तर बघूया, तिथं आल्यावर बघूया. ठीक आहे. मला लोकेशन पाठवा, भेटू आपण. हा पाठवतो लोकेशन. ठीक आहे. ओके बाय. चांगली साडी घे, मोठ्या काटा पदराची. येतो. बाजारात तुरेन बटबटणीला मारे घट्ट करते का पातळ करते? काय ग, काय झालं? भेटणार आहेत ते. बरं झालं. चल मग मी आवरते आणि निघते. हा बोला. लईच थंड बसते तो तुम्ही. म्हणजे म्हणजे त्या मास्तरणीचं आणि अधिपतीचं लग्न जवळ आलंय तरी काहीच करत नाही आहात तुम्ही. हो मलाही बोलायचं अक्षराशी एकदा, पण ती फोन उचलेल तेव्हा ना नंबर पण ब्लॉक करून ठेवला. बरं दुसऱ्या नंबरवरून फोन करतो तेही उचलत नाहीये. ते आता काय करणार? काहीतरी मोठं करावं लागणार आहे आता. हे बघा. हो अधिपती, आपण एका साडीसाठी कोल्हापूरहून मुंबईला का आलोय? ती साडी नसत्या मास्तरीन बाई. आयुष्यभराची गोड आठवण राहणार ती. आणि या कलानिधीनं ते बंद ऋणात हे जपलेले ऋणानुबंध. ऋणानुबंध कायम जपल्यात कलानिधीनं. आता तुम्ही इथं माझी शाळा चालू करू नका. या आधी हे बघ. अहो आमच्या आई साहेबांच्या तर फक्त सणाच्याच नव्हं, रोज वापरायच्या साड्या पण इथल्याच असतात. म्हणजे आईसाहेबांना कलानिधीची रोजची साथ आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं सांग काय, ही फक्त साडी नसते, मायेचा धागा असतोय मस्त तरी. कलानिधी असं आमच्या आई साहेब म्हणतात. या या आत. वेलकम अधिपतीराव. नमस्कार. नमस्कार वहिनी. नमस्कार. अहो तुमचं बी अभिनंदन. ह्यांचं पण लग्न ठरलंय का? नाही हो. अहो त्यांच्या कलानिधी साडीजला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होतात ना. अच्छा. करेक्ट. कलानिधीची सिल्वर जुबली खास आहे. साड्यांच्या व्हरायटीज ऑफ कलेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत. या साड्या बघूयात आपण. बसा. हा दादा, सगळ्यात भारीतली साडी दाखवा बरं काय. हो नक्की ना. खरं तर आमच्या मास्तरीन बाई एवढ्या भारी आहेत, जी साडी नेसतील त्या साडीचं सौंदर्य फुलेल. ही कांजीवरम साडी.
हे स्पेशल साऊथवरून बनवलेल्या साड्या असतात. अच्छा. ही बनारस सिल्क साडी आहे मॅडम. ह्या स्पेशली लग्नासाठी वापरल्या जाणाऱ्या साड्या आहेत. अच्छा. ह्याच्यावरची नक्षीकाम वगैरे एकदम लग्नासाठी स्पेशली बनवलेली गेलेली असते. ही साडी भारी दिसणार तुम्हाला मास्तरीनबाई. ट्राय करून बघूया. मास्तरीनबाई, तुम्हाला ही साडी नेसलेलं आम्हाला डायरेक्ट लग्नातच बघायचं आहे. म्हणजे तुमचं हे रुपडं ऐकता ना हो? तुम्ही सोडलं तर ऐकेन. अहो मी कुठं धरलंय? ही जादू आहे कलानिधीची, नाते बांधून ठेवते. ही साडी चालेल मला. ही एक उत्तम डिझाईन आहे. आमच्या पाहुणे पाहिजेत तर का नाही महाराष्ट्रात कुठे बी लगीन असून देईल. साडी मात्र ठाण्यातल्या कलानिधीतूनच. काय हो? हो. ही बी भारी दिसेल हो. खरंच की दादा, या 2 साड्या पॅक करा. तुम्ही कशाला? असू दे हो, तुमच्यावर हे दोन्ही रंग खुलून दिसणार बघा तुम्ही. तुम्हाला कसं कळतं एवढं साड्यांमधलं? नाही, साड्यांमधलं काही लय कळत नाही, पण तुमच्यावर कुठली चांगली दिसेल तेवढं. चांगला सेन्स आहे तुमचा. आता तुम्ही ही साडी घेतली यावरून मला आठवलं, आईबाबांनी पण तुमच्यासाठी कपडे पाठवलेत. मी तुम्हाला म्हटलं ना, हे बघा, एकदा बघता का तुम्हाला आवडतायत का? नाही नाही, अहो असू दे, तुम्ही घेतलेत ते घालीन मी, एवढं काय नाही. हो, असं कसं? तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर सांगा तुम्ही. काय वेगळं नाही, हे जे घेतले ते बेस्ट आहे, फायनल आहे. असू दे. अधिपती सर, हे घ्या बिल. मी देते पैसे. असं कसं? अरे, मी नेसणार आहे साडी. आपण आमच्याकडे नाही साडी. ऐका माझं, द्या मला. आमच्या आईसाहेबांनी कळलं तर ओरडतील आम्हाला लय. ऐका माझं तुम्हीच. तुम्ही ऐकणार नाहीच माझं. यांना विचारा की आम्ही ऐकतो काय कोणाचं? कधीच नाही. आपला विषय. वहिनी, नक्की या खरेदीला, कलानिधीला. हो. ए ओमक्या, ए भावा, अरे किती बोलशील वहिनी संग फोनवर? चल चल, कोल्हापूर गाठायचंय. दादाजी घेतलं का समजा? होय, समजा घेतलंय. हा. नारळ राहिला होता, आणलाय. आणला ना? आणि कापडांच्या पिशव्या त्या समजा गाडीत टाकल्यात. होय ना? चल चल चल. आत्या कुठे निघाली? हाय का आता? लावले का हटकन? दूर घे अगं, कळत नाही होय तुला? बाहेर जाताना हटकन लावू नये. अगं हे काय? काय नाही. अगं आत्या, मी असंच विचारलं, कुठं काय कामाला निघालीस काय? कुठलं काम म्हणजे काय? मास्तरनीला आज चुडा भरायचा आहे. सोनं देऊन घेतो. अगं आत्या, अरे ताई कुठे? ती कुठं कुठं म्हणून पुरी पडल. हा, चल येतो आम्ही. आत्या ऐक की. अगं काय झालं? आपण राबायचं आणि मिरवणार हे समजे. बक्की ताईला येळ नाही म्हणून आत्याला पाठवले सोनं द्यायला. मला नाही. माझी एवढीशी सुद्धा किंमत नाही. कोणाची काय किंमत आहे ना कळल लवकरच. आता तू कुठं चालली? भडका उडवायची तयारी करते. अगं काय काय हसायला काय झालं वहिनी? काय नाही हो, काय नाही. काय काय ना, तू काय दात काढतोयस? अरे मेहंदी बघ काय काळी कुट्ट झालीये मस्त. हा, मग त्याचं काय पावशेर? अहो भाऊजी, जेवढी मेहंदी रंगली ना तेवढं बायकोचं प्रेम असतंय, कळालं का? असं काय नसते हो. असं काय नसते.
भाऊजी अहो खरंच तसं असतंय. अहो वहिनी तुम्ही उगाच ना मला टेन्शन देत जाऊ नका. अहो खरंच जेवढी मेहंदी रंगली तेवढं बायकोचं प्रेम असतं. असू दे, ठीक आहे हा. हो बाबा, मेहंदी जेवढी काळी कुठं ना तेवढं प्रेम ठिकाणं मिळतं ठिकाणं. त्याचं ऐका. अहो अनुभवाचे बोल आहेत ते. ताई अगं काय मस्त रंगली मेहंदी. अधिपतींचं खूप प्रेम आहे हा तुझ्यावर. मी सांगते तुमचा संसार अगदी सुखाचा होईल तुझ्या मनासारखा. फॅक्टरीतली माहिती काढणं आत्ता अवघड आहे. घरात ना लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. सगळे विधी पण हे लोक एकत्र करणार आहेत. हे आमोणकर आहेत ना 1 रुपया खर्च करणार नाहीये. ते त्यांचे दागिने कपडे सगळं सगळं मावशी घेऊन देणार आहेत. हे फक्त मुलगी देणार. नाही 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 नाही, अक्षरा पैशाला भुलणारी नाहीच आहे. आणि त्यांचं पटणंही शक्य नाहीये. आणि ही गोष्ट ना अक्षरालाही माहिती आणि भुवनेश्वरी मॅडम नाही माहितीये. पण तरीही भुवनेश्वरी मॅडमनी काय कांडी फिरवलीये हे जर मला कळलं ना तर मला अशी उलटी कांडी फिरवता येईल. काय काय असू शकतं. बोलू का याला का मावशी अधिपतीच्या मनातून मास्तरनीला काढण्यासाठी हे लग्न लावून देते. नको नको आत्ता नको याला सांगायला. याच्यावर एवढ्यात विश्वास ठेवता येणार नाही. माझ्यावरच उलटला ना तर मग झालं कल्याण. काय असू शकतं. माझं ना काही डोकंच काम नाही करत. तुम्हाला सुचतंय का. तुला सासर खूप भारी मिळालंय ताई. मला खूप भारी वाटतंय. ए अक्षू ए बाळा चल झाली का तू तयार. हो हा हा चल चल पाय काय येतील बरं का आता. हो, हा, हो. लवकर आटप. तुझं पहिलं लग्न मोडलं तेव्हा काळजी वाटली ग. आता जुळतंय की नाही म्हणलं परत पण जुळलं ग लगेच. सोन्यासारखं स्थळ मिळालं तुला. तुम्ही पाणी पिता का पाणी देते मी तुम्हाला. इरा पाणी आण जा त्यांच्यासाठी हो, पाणी. आणते. हा जा बाळा तू बस बस पाट्या. झाली का चुड्याची तयारी. अरे या ना या या. विद्यार्थी हे घे घाला तिच्या हातात. हे काय बरं बरं. सोन्याचे तोडे ते पण 4. सूर्यवंशीची सून म्हणणार आहे ती आता. आजी एवढ्या बांगड्या नको खरंच. भूवी ना तुझ्यासाठीच केले आहेत. नाही नको आजी. काय आजी दे दे बनू. अहो हात हात दे. लय जाम दिसतोय मग हात घाला घाला.
जेवढी मेहंदी रंगली ना तेवढं बायकोचं प्रेम असते. आमचं प्रेम हायच हो त्यांच्यावर. खरं सांगतो, त्यांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं की नाही, तू नव्हतीस तेव्हा, त्यांना बघितलं होतं तेव्हा असं वाटलं होतं झुप एक लडकी को आई शपथ असं वाटलं होतं. राणी मेहंदी बघ की, इशे हार्ड आहे की नाही? हा नाद बंड्या रंगल्या की नाही? असं वय नाही, मधी मधी म्हणत जा, जरा मान हलवत जा, मला बी बरं वाटतंय. तू साक्षीदार आहेस राणी आमच्या सगळ्या प्रवासातली. खरंच की मला हे कवा कवा आत्ताही मला खरं वाटत नाही. सावकाश उत्साही कार्यकर्ता बाहेर होते वाटतात. प्रेम प्रेम म्हणजे दुसरं काय असते मला सांग? माणसं म्हणतात प्रेम प्रेम प्रेम, काय असते? आपलं त्या व्यक्तीबरोबर भांडण बी होतंय की, कुत्र्यागत भांडतोय आपण कवा कवा, पण तरी आपण त्या माणसाची काळजी घेणं सोडत नाही. आता तू नाही का आमची काळजी घेतो? आपण काही भांडत नाही कावा, पण तरी ग हे बघ, शेवटी आपलं सुख का त्यांचं सुख? तर त्यांचं सुख, त्याच्यात मजा आहे हो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर कपडे रेडी झाले आहेत, तुम्ही एकदा ट्राय करून बघता का? हां येस आलेश. या घराकडनं हे एकच मागणं होतं आमचं, सौभाग्याचं. दुसरं काय भी कधी बी नगवतं. पण तुम्ही पाठ फिरवलीत, ठीक आहे, तुमची मर्जी. पण निदान आता तुमच्या लेकाच्या लग्नात तरी नीट वागा. लोक तुमची पारख करणार, तुमच्याबद्दल मत बनवणार, सुनेच्या मनात न उतराल. असं काही करू नका. पण तसं काही लई बिघडणार नाही म्हणा, कारण ह्या लग्नाचं काही होणार नाही हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. लोकांना वाटतं लग्न म्हणजे प्रेम आहे, पण तसं नाही. प्रेम असलं की मुख्य काम लग्न टिकवणं असतं, आणि लग्न टिकवण्यासाठी लागते व्यवस्था. ती जमली पाहिजे. घराची व्यवस्था, पोराबाळांची व्यवस्था, नात्यांची व्यवस्था, भावनेची व्यवस्था. कठीण काम आहे ते. जर का नाही जमलं ना बाईला, तर ना प्रेम राहत ना लग्न. आणि आपल्यामध्ये प्रेम नाही, व्यवस्था आहे, म्हणून राहिलो आम्ही. पण मास्तरनीसारखी तालेवार तोरेबाज बाई आणि अधिपतींसारखा उमद्या कुटुंबातला मुलगा कसा मेळ बसणार याचा विचार करा जरा. बरं झालं तुम्ही आलात, ते छान वाटलं. या पुन्हा या. औक्षवंत हो. सुखी रहा. अक्षू आजी सुखी हो. बस बस. बर, उद्याच्याला हळद आहे. भुवीनं सांगितलं तसंच करूया. घरी जेवण बिवण काय करायचं नाही, सकाळच्याला हलवरच घ्या. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हळदीची कापडं नंतर येतील. लग्नाची कापडं बघून घ्या. काय कमी जास्त असलं तर सांगा, करून घेऊ. अहो नाही, म्हणजे आम्ही करून घेऊ ना ते सगळं. तुम्ही नका टेन्शन घेऊ आजी.
येतो अहो जेवून जा ना. हो ना ग, लई कामं पडलेत. हा ये. ताई अगो हे बघ केवढे कपडे दिलेत आपल्याला. मला तर असं वाटतं की 5-6 लाखाचे नक्कीच असतील. वाव